गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यू विथ द BW. BW मध्ये बेटा आज आपला आता चॅप्टर चालू होतोय तो म्हणजे कुठे बेटा रेक्टिफायर्स अँड फिल्टर्स. रेक्टिफायर्स अँड फिल्टर्स. रेक्टिफायर्स अँड फिल्टर्स. त्याच्यात आता पहिला आजचा कन्सेप्ट आपण शिकायचा आहे तो म्हणजे आहे रेक्टिफायर्स. रेक्टिफायर्स काय असतात तर रेक्टिफायर्स बेटा हे डिव्हाइस असतं. रेक्टिफायर म्हटलं ना बेटा तर हे काय होतं डिव्हाइस होतं. असं डिव्हाइस जो काय करतो बेटा एसीचं कन्व्हर्शन डीसी मध्ये करतो. रेक्टिफायर असा डिव्हाइस आहे जो काय करतो बेटा एसीचं कन्व्हर्शन डीसी मध्ये करतो. आता एसी व्होल्टेज असेल तर डीसी व्होल्टेज होईल, एसी करंट असेल तर डीसी करंट होईल. लक्षात आलं. म्हणजे एसी व्होल्टेजचं एसी करंट डीसी करंटमध्ये, सॉरी एसी व्होल्टेजचं डीसी व्होल्टेजमध्ये, एसी करंटचं डीसी करंटमध्ये. लक्षात आलं. मग एसी व्होल्टेज असेल तर एसी व्होल्टेजचं डीसी व्होल्टेज, एसी करंटचं डीसी करंट. म्हणजे काय रेक्टिफायर एक असा डिव्हाइस आहे ज्याचं कन्व्हर्शन काय होईल बेटा एसीचं कन्व्हर्शन डीसी मध्ये होईल. ठीक आहे. मग रेक्टिफिकेशन एक कन्सेप्ट आहे. रेक्टिफिकेशन ही एक प्रोसेस आहे. रेक्टिफिकेशन ही एक प्रोसेस आहे ज्या प्रोसेसमध्ये एसी व्होल्टेजचं कन्व्हर्शन डीसी व्होल्टेजमध्ये होतं किंवा एसी करंटचं कन्व्हर्शन डीसी करंटमध्ये होतं बेटा. कळालं. ओके. आता ना बेटा ह्या चॅप्टरचे मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केलेले आहेत. व्हॉट्सअपवरती पण आहे, स्टडी मटेरियलवरती पण तुम्हाला अवेलेबल आहेत बेटा. ठीक आहे. बरं, त्या नोट्समधून आता लिखापडी तर आपल्याला काही घ्यायची नाहीये. फक्त मी ते तुम्हाला कन्सेप्ट पटापट एक्सप्लेन करत जाणार आहे. ठीक आहे. लिखापडी तुम्हाला डायरेक्टली नोट्समध्ये अवेलेबल असेल बेटा. ठीक आहे. ओके. मग आता मी पहिला कन्सेप्ट तुम्हाला सांगितला तो म्हणजे कुठला होता रेक्टिफायर म्हणजे काय आणि रेक्टिफिकेशन म्हणजे काय. रेक्टिफायर म्हटलं की हे काय प्रोसेस आहे ज्या प्रोसेसमध्ये एसी व्होल्टेजचं कन्व्हर्शन डीसी व्होल्टेजमध्ये होतं किंवा एसी करंटचं कन्व्हर्शन डीसी करंटमध्ये होतं. रेक्टिफायर काय इट इज अ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. इट इज अ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस which converts AC voltage into the DC voltage or AC current into the DC current. ओके. आता पुढचा मला एक महत्त्वाचा फंडा चालू होतोय तो म्हणजे आहे ट्रान्सफॉर्मर. तो म्हणजे कुठला बेटा ट्रान्सफॉर्मर. आता ट्रान्सफॉर्मर बद्दल आपल्याला आधीच कन्सेप्ट झालेला आहे. आठवत असेल ट्रान्स या शब्दाचं मीनिंग काय होतं बेटा ट्रान्सफर. ट्रान्स या शब्दाचं मीनिंग काय ट्रान्सफर आणि फॉर्मर या शब्दाचं मीनिंग आहे बेटा एनर्जी. म्हणजे काय ट्रान्सफर ऑफ एनर्जी फ्रॉम वन सर्किट टू अनदर सर्किट. Transfer of energy from one circuit to another circuit by changing its voltage and current, but the frequency is to be kept constant. Voltage आणि current ची but frequency कशी करत कॉन्स्टंट केली जाते. ठीक आहे. एवढं लक्षात घ्या. सध्या फक्त लक्षात घ्या ट्रान्सफर ऑफ एनर्जी केली जाते. आपल्याकडे बेटा ट्रान्सफॉर्मरचे 3 महत्त्वाचे टाइप्स आहेत. ट्रान्सफॉर्मरचे 3 महत्त्वाचे टाइप्स आहेत. पहिला टाइप आहे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. पहिला टाइप आहे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर काय असतो. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर बेटा असा असतो स्टेप अप ही सपोज ही प्रायमरी साइड झाली बेटा. ट्रान्सफॉर्मर मध्ये 2 बाजू असतात. ही प्रायमरी साइड झाली आणि इकडच्या साइडला ही सेकंडरी साइड झाली. ही सेकंडरी साइड झाली. स्टेप अप नावातच मिनिंग आहे की बाबा याच्यामध्ये स्टेप अप प्रायमरीला कमी स्टेप अप ना बेटा म्हणजे पहिले कमी मग जास्त. मग पहिले कमी मग जास्त. नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी साइड is less than number of turns at secondary side. म्हणजे number of turns at primary side जेव्हा कमी असतात कोणापेक्षा बेटा number of turns at secondary side तेव्हा त्याला म्हणतात स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. नंबर ऑफ टर्न्स कमी आले म्हणून तिचे व्होल्टेज पण कसं असतं बेटा कमी असतं. व्होल्टेज ॲट प्रायमरी साइड इज लेस दॅन व्होल्टेज ॲट सेकंडरी साइड. व्होल्टेज ॲट प्रायमरी साइड इज लेस दॅन व्होल्टेज ॲट सेकंडरी साइड असं लिहिलेलं आहे. किंवा आपण याला उलटं पण लिहितात. काय लिहिलं बेटा मी जे नोट्स मध्ये सांगितलंय ते काय सांगता येईल सेकंडरी साइडचं व्होल्टेज किंवा सेकंडरी साइडचे नंबर ऑफ टर्न्स इज ग्रेटर दॅन प्रायमरी नंबर ऑफ टर्न्स व्हाईल सेकंडरी व्होल्टेज इज ग्रेटर दॅन प्रायमरी व्होल्टेज. असं लक्षात घ्या. असं नोट्स मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. नोट्सच्या हिशोबाने सांगतोय काय म्हणते बेटा नोट्स दोघं एकच आहे बेटा. काही वेगवेगळं नव्हतं. प्रायमरी साइडची संख्या सॉरी सेकंडरी साइडची संख्या जास्त आहे कोणापेक्षा प्रायमरी साइड पेक्षा. ठीक आहे. किंवा सेकंडरीचं व्होल्टेज हे जास्त आहे कोणापेक्षा प्रायमरी व्होल्टेज पेक्षा तेव्हा त्याला काय म्हणायचं बेटा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर काय सांगता येईल मग स्टेप अप ट्रान्सफॉर्मर इज अ ट्रान्सफॉर्मर इन विच नंबर ऑफ टर्न्स ॲट सेकंडरी साइड इज ग्रेटर दॅन नंबर ऑफ टर्न्स ॲट द प्रायमरी साइड और सेकंडरी व्होल्टेज इज ग्रेटर दॅन द प्रायमरी व्होल्टेज और काय सेकंडरी व्होल्टेज इज ग्रेटर दॅन द प्रायमरी व्होल्टेज. हा माझा फर्स्ट टाइप झाला. सेकंड टाइप जो आहे ट्रान्सफॉर्मरचा तो आहे स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर. तो कुठला आहे बेटा स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर. स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर मध्ये काय होतं काय नाही ते बघा.
स्टेप डाऊन मध्ये बेटा उलट, स्टेप डाऊन ना, म्हणजे स्टेप डाऊन आधी वरती मग खाली, म्हणजे काय प्रायमरीचं जास्त सेकंडरीचं कमी. मग प्रायमरीचं जास्त दाखवायचंय, हे प्रायमरीचं मी जास्त दाखवतो, ठीक आहे. हे प्रायमरीचं बऱ्यापैकी जास्त दाखवून दिलं आणि हे सेकंडरीचं मी कमी दाखवतो. सेकंडरीचं काय दाखवलं, कमी, मध्यभागी फ्लक्स दाखवून द्यायचा. ओके, म्हणजेच काय, इथे आता प्रायमरीची संख्या जास्त झाली सेकंडरी पेक्षा, ठीक आहे. इथे प्रायमरीची संख्या जास्त झाली सेकंडरी पेक्षा, प्रायमरी नंबर ऑफ टर्न्स इज ग्रेटर दॅन द सेकंडरी नंबर ऑफ टर्न्स, म्हणूनच इथं व्होल्टेज पण कसं येईल बेटा, जास्त येईल कोणापेक्षा, सेकंडरी पेक्षा. म्हणजेच इथं व्होल्टेज पण कसं येईल, जास्त येईल कोणापेक्षा, सेकंडरी पेक्षा. मग स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर काय असतं, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर in which primary number of turns is greater than secondary number of turns or primary voltage is greater than the secondary voltage. इथे प्रायमरीची संख्या जास्त असते, इकडे सेकंडरीची संख्या जास्त असते, असं लक्षात ठेवा. स्टेप अप मध्ये सेकंडरी सगळं जास्त असतं, स्टेप डाऊन मध्ये प्रायमरी सगळं जास्त असतं, ठीक आहे. स्टेप अप मध्ये सेकंडरी सगळं जास्त असतं, स्टेप डाऊन मध्ये प्रायमरी सगळं जास्त असतं, ठीक आहे. आणि थर्ड माझा आणि शेवटचा फंड आहे तो म्हणजे आहे 1:1 ट्रान्सफॉर्मर. कुठला फंड आहे बेटा, 1:1 ट्रान्सफॉर्मर. 1:1 ट्रान्सफॉर्मर नावातच मिनिंग आहे, जेव्हा प्रायमरीचे नंबर ऑफ टर्न्स आणि सेकंडरीचे नंबर ऑफ टर्न्स कसे असतील बेटा, इक्वल, 1 2 3 4 5, 1 2 3 4 आणि हा 5, ठीक आहे. ओके, म्हणजेच काय झालं बेटा, जेव्हा प्रायमरी नंबर ऑफ टर्न्स इज इक्वल टू द सेकंडरी नंबर ऑफ टर्न्स, म्हणजेच प्रायमरी व्होल्टेज इज इक्वल टू द काय बेटा, सेकंडरी व्होल्टेज. म्हणजे जेव्हा प्रायमरी नंबर ऑफ टर्न्स इज इक्वल टू द सेकंडरी नंबर ऑफ टर्न्स, म्हणजेच प्रायमरी व्होल्टेज इज इक्वल टू द सेकंडरी व्होल्टेज. हा झाला माझा स्टेप 1:1 ट्रान्सफॉर्मर. हा कुठला ट्रान्सफॉर्म झाला बेटा, 1:1 ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप कळाला, स्टेप डाऊन कळाला, 1:1 कळाला. हे ट्रान्सफॉर्मर काय एक्सप्लेन केले. पुढे ना बेटा ऍक्च्युली रेक्टिफायरचे टाइप्स होतात, त्याच्यामध्ये आपण कुठल्या तरी टाइपचा ट्रान्सफॉर्मर यूज करतो, तो तुमच्या लक्षात आला पाहिजे, म्हणून मी तुम्हाला इथे ट्रान्सफॉर्मर बद्दल थोडंसं आधी सांगितलं, ठीक आहे. ट्रान्सफॉर्मरचा कन्सेप्ट आपण का शिकलो, तर रेक्टिफायरचे काही टाइप्स आहेत, त्या टाइप्समध्ये आपण विशिष्ट प्रकारचा ट्रान्सफॉर्मर यूज करतो, तो जो ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे तो कळायला पाहिजे, म्हणून आपण इथे ट्रान्सफॉर्मरचे टाइप्स बघितलेत. कळालं बेटा, ओके फाईन. याची लिखापडी सगळ्याच्या सगळं तुम्हाला नोट्समध्ये अवेलेबल आहे, याची लिखापडी सहित सगळ्याच्या सगळं तुम्हाला नोट्समध्ये अवेलेबल आहे बेटा. तरी ज्यांना हे लिहून घ्यायची इच्छा असेल आपल्या नोटबुकमध्ये, तरीही लिहून घेतलं तरीही चालेल, कदाचित त्याच्यामध्ये फिगर्स थोड्याशा व्यवस्थित क्लिअर नसतील, म्हणून तुम्हाला हे लिहून घ्यायची इच्छा असेल तर प्लीज हे व्यवस्थित असं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि सगळंच्या सगळं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि सगळंच्या सगळं लिहून घ्या. मग चलो, आता माझा पुढचा कन्सेप्ट चालू होतोय, तो की खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे आहे ब्लॉक डायग्राम ऑफ रेग्युलेटेड पॉवर सप्लाय, किंवा त्याला अजून एक नाव आहे ब्लॉक डायग्राम ऑफ डीसी पॉवर सप्लाय. तुम्हाला येता बेटा हा कन्सेप्ट आहे ना नोट्समध्ये 2 ठिकाणी दिसेल, ठीक आहे. नोट्समध्ये 2 ठिकाणी, पण दोन्हीकडे एकच कन्सेप्ट. एका साईडला तुम्हाला डायग्राम आणि वेव्हफॉर्म दिसतील, एका साईडला पुन्हा डायग्राम आणि तुम्हाला लिखापडी दिसेल. म्हणजे पहिली जर तुम्ही बघितलं ट्रान्सफॉर्मरच्या लगेच पुढे मी डीसी पॉवर सप्लाय म्हणून कन्सेप्ट टाकलेला आहे, आणि तिथे नाव काय टाकले तुम्हाला, तिथे डायग्राम दिसतीये आणि तुमचं लिखापडी दिसतीये, ठीक आहे. तेच क्रॉस थोडंसं काटछाट केलेली आहे, आणि पुढे बघितलं तर तिथे तुम्हाला पुन्हा डायग्राम आणि वेव्हफॉर्म पण दिसते बेटा नोट्समध्ये, ठीक आहे. बरं, आता हे ब्लॉक डायग्राम ऑफ रेग्युलेटेड पॉवर सप्लाय. ब्लॉक डायग्राम ऑफ रेग्युलेटेड पॉवर सप्लाय मध्ये काय काय आहे आपण ते बघू. इट कन्सिस्ट ऑफ, हा सगळ्यात पहिले कुठला ट्रान्सफॉर्मर खबर, पहिले तर सिंगल फेज सप्लाय लावलाय. कोणाला लावलाय हा ट्रान्सफॉर्मर, कुठला आहे, स्टेप डाऊन आहे बेटा. आत्ताच बघितलं, प्रायमरीच्या टर्न्सची संख्या जास्त आहे, सेकंडरीच्या टर्न्सची संख्या कमी आहे. प्रायमरीच्या टर्न्सची संख्या जास्त आहे, सेकंडरीच्या टर्न्सची संख्या कमी आहे, म्हणून हा ट्रान्सफॉर्मर कुठला झाला, स्टेप डाऊन. कुठला ट्रान्सफॉर्मर झाला बेटा, स्टेप डाऊन. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर कोणाला लावलाय, रेक्टिफायरला. रेक्टिफायरच्या पुढे काय बेटा, फिल्टर आहे. फिल्टरच्या पुढे काय लावलाय, व्होल्टेज रेग्युलेटर आहे, आणि फायनली मला कॉन्स्टंट डीसी व्होल्टेज भेटतं, ठीक आहे. आता इथे प्रत्येकाची काम. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर बेटा, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. हा इनपुट घेईल पण आउटपुट थोडंसं कमी देईल. हा इनपुट घेईल पण आउटपुट थोडंसं कमी. स्टेप डाऊन आहे ना, जेवढं इनपुट त्याच्यापेक्षा कमी आउटपुट असेल, जेवढं इनपुट त्याच्यापेक्षा कमी आउटपुट आहे. म्हणून मग इनपुट सप्लाय दिला. आता ट्रान्सफॉर्मरच्या आउटपुटमध्ये सपोज याची बीट एवढी आहे ना बेटा, तर ट्रान्सफॉर्मरच्या आउटपुटची बीट मी थोडीशी कमी काढेल. ट्रान्सफॉर्मरच्या आउटपुटची बीट इथे पहा, ही बीट एवढी जास्त आहे
आता इकडे विड्थ काय झाली बेटा, कमी झाली. का? स्टेप डाऊन आहे ना. स्टेप डाऊन असल्यामुळे काय होईल बेटा, याची विड्थ जास्त आहे म्हणजे याचा मला आउटपुट थोडंसं कमी भेटेल. स्टेप डाऊन आहे, आउटपुट थोडंसं कमी भेटेल. कमी भेटलं म्हणून त्याची विड्थ जी आहे ती पण मी काय काढली बेटा, कमी काढून घेतली. हा माझा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरची आउटपुट झालं. हे कोणाचं आउटपुट झालं बेटा, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचं तुमचं हे आउटपुट झालं. हे कोणाचं आउटपुट झालं, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचं. पुढे रेक्टिफायर. रेक्टिफायर काय असतं बेटा, रेक्टिफायर एक असा डिव्हाइस आहे जो काय करेल, एसीचं कन्व्हर्शन डीसी मध्ये करेल. म्हणजे मला इनपुट घेईल एसी, हा एसी पोहोचला इथे, पण याच्या आउटपुटला मला काय भेटेल बेटा, डीसी भेटेल. याच्या आउटपुटला काय भेटेल, डीसी. आता सगळ्यांना होत होते एसी आणि डीसी. एसी मध्ये काय, चेंज इन मॅग्निट्यूड, चेंज इन डायरेक्शन दोघं घडतं. एसी मध्ये चेंज इन मॅग्निट्यूड एज वेल एज चेंज इन डायरेक्शन दोघी घडतं. बरं, पण डीसी मध्ये फक्त चेंज इन मॅग्निट्यूड होते, चेंज इन डायरेक्शन घडत नसतं. डीसी मध्ये चेंज इन मॅग्निट्यूड घडते, चेंज इन डायरेक्शन घडत नसतं. डायरेक्शन बदलत नाही म्हणजेच पोलॅरिटी बदलत नसते. डायरेक्शन बदलत नसते म्हणजेच पोलॅरिटी बदलत नसते. मग रेक्टिफायरच्या आउटपुटमध्ये मला आउटपुट भेटेल, पण इथे मॅग्निट्यूड बदलली पण त्याची डायरेक्शन काही बदलली नाही. मॅग्निट्यूड बदलली पण त्याची डायरेक्शन काही बदलली नाही. बेटा डायरेक्शन बदलतीये का, नाही. डायरेक्शन काही बदलली नाही. हे कुठलं आउटपुट झालं, रेक्टिफायरचं आउटपुट झालं. हे कुठलं आउटपुट झालं बच्चलो, रेक्टिफायरचं आउटपुट झालं. हे तुमचं आउटपुट कोणाचं झालं, रेक्टिफायरचं आउटपुट झालं. पुढे बोलायला गेलं फिल्टर. आता फिल्टर काय असतं, फिल्टर बेटा तो थोडंसं तुम्हाला मी आज किंवा उद्याच्या सेशनमध्ये सांगेलच. फिल्टर म्हणजे काय, फिल्टर म्हणजे काय असं आता मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो. सध्या फिल्टर काय करतं बेटा, तुला प्युअर डीसी देण्याचं काम करतं. फिल्टर काय करतं, बऱ्यापैकी प्युअर डीसी, पण एकदम प्युअर देत नाही, बऱ्यापैकी प्युअर डीसी देण्याचं काम करेल. म्हणजे रिपल फ्री डीसी देतो. काय देतो, रिपल फ्री. रिपल फ्री म्हणजे काय बेटा, आता हा जो रेक्टिफायरचा आउटपुट काय बेटा, याच्यामध्ये टोटल डीसी भेटतो असं नसतं. त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये एसी पण असतो. त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये काय असतो बेटा, एसी पण टपकलेला असतो. मग फिल्टर काय करतो, तो एसीला काढण्याचं काम करतो आणि बऱ्यापैकी डीसी देण्याचं काम करतो. बऱ्यापैकी डीसी देण्याचं काम केलं. मग इथे रेक्टिफायरचं काय आउटपुट, फिल्टरचं काय आउटपुट बेटा, तो बऱ्यापैकी डीसी देण्याचं काम केलं. मग कसं ते बघू आपण. आधी हा मी डीसी काढून घेतला. बरं, प्युअर डीसी कसा असतो सगळ्यांना आठवते का बेटा, प्युअर डीसी. प्युअर डीसी हा बऱ्यापैकी कसा असतो बेटा, आपण शिकलेलो आहे. प्युअर डीसी बऱ्यापैकी कसा असतो, स्ट्रेट असतो. हा प्युअर डीसी आला. मग इथे एकदमच नाही देत तर इथपर्यंत आला, पुढे इथपर्यंत, पुन्हा इथपर्यंत, पुन्हा इथपर्यंत, पुन्हा असं कंटिन्यू. ठीक आहे, म्हणजे बऱ्यापैकी हा फिल्टरचा आउटपुट काय बेटा, प्युअर डीसी देण्याचं काम करेल. आणि रेग्युलेटेड पॉवर सप्लाय आउटपुट तुम्हाला एक्झॅक्ट प्युअर डीसी भेटेल. एक्झॅक्ट काय भेटेल बेटा, प्युअर डीसी भेटेल. एक्झॅक्ट तुम्हाला तिथे काय भेटेल, प्युअर डीसी. कळालं, हे त्याचे वेव्हफॉर्म्स आहेत. हेच लिखापडीमध्ये आपण घेतलेलं आहे, काही विशेष घेतलेलं नाहीये बेटा, काही वेगळं घेतलेलं नाहीये. कळालंय. पुन्हा एकदा काय काय यूज केलंय, काय काय नाही ते बघा. ब्लॉक डायग्राम ऑफ रेग्युलेटेड पॉवर सप्लाय. ब्लॉक डायग्राम ऑफ रेग्युलेटेड पॉवर सप्लाय मध्ये सगळ्यात पहिले आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यूज केलंय. त्याचा आउटपुट कोणाला दिलं, रेक्टिफायरला. रेक्टिफायरचा आउटपुट फिल्टरला, फिल्टरचा आउटपुट व्होल्टेज रेग्युलेटरला. ठीक आहे. मग स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरमध्ये काय केलं, जे कुठले इनपुट होतं त्याची विड्थ कमी करून टाकली. स्टेप डाऊन होतं म्हणजे आउटपुट माझं कमी आलं, म्हणजे कमी आलं. रेक्टिफायरने काय केलं, एसीचं कन्व्हर्शन डीसी मध्ये केलं. हा एसी होता, आता माझा कंपल्सरी डीसी आला. फिल्टरने काय केलं बेटा, रिपल फ्री डीसी ऑब्टेन करायचं काम केलं. फिल्टरने काय केलं, रिपल फ्री डीसी देण्याचं काम केलं. हा माझा रिपल फ्री झाला बऱ्यापैकी. आणि व्होल्टेज रेग्युलेटरने काय काम केलं बेटा, एकदम तो मक्खन सारखा प्युअर डीसी देतो. एकदम तो मक्खन सारखा काय देतो बेटा, प्युअर डीसी देतो. म्हणजे रेग्युलेटेड पॉवर सप्लायने काय केलं, मला प्युअर डीसी देण्याचं काम केलं. मग व्होल्टेज रेग्युलेटरने काय केलं बेटा, मला प्युअर डीसी देण्याचं काम केलं. कळालं. चलो, ज्यांना ज्यांना हे वाटतंय लिहून घ्यायची इच्छा आहे, व्हिडिओ पॉज करून सगळंच्या सगळं व्यवस्थितपणे लिहून घ्या. ज्यांना ज्यांना हे वाटतंय व्हिडिओ पॉज करून लिहायचं असेल त्यांनी प्लीज हे लिहून घ्या. ज्यांना ज्यांना हे वाटतंय वेव्हफॉर्म वगैरे काढून घ्यायचे, नोट्स मधल्या वेव्हफॉर्म कळत नसेल तर हे प्लीज लिहून घ्या. ठीक आहे, ओके. ओके, आता स्टार्टिंग विथ द नेक्स्ट कन्सेप्ट. पुढचा जो कन्सेप्ट बघायचा आहे बेटा आपल्याला, तो क्लासिफिकेशन ऑफ रेक्टिफायर बघायचा आहे. कुठला कन्सेप्ट आहे तुमचा, क्लासिफिकेशन ऑफ रेक्टिफायर.
क्लासिफिकेशन ऑफ रेक्टिफायर. क्लासिफिकेशन ऑफ रेक्टिफायर. क्लासिफिकेशन ऑफ रेक्टिफायर. रेक्टिफायरचं क्लासिफिकेशन कसं होतं? रेक्टिफायरचं क्लासिफिकेशन बेटा दोन टाइप्स मध्ये होतं. हाफ वेव रेक्टिफायर. हाफ वेव रेक्टिफायर. हाफ वेव रेक्टिफायर त्याला शॉर्टकट मध्ये HWR असं पण म्हणतात. हाफ वेव रेक्टिफायर. आणि अजून एक आहे बेटा फुल वेव रेक्टिफायर. अजून एक आहे फुल वेव रेक्टिफायर. फुल वेव रेक्टिफायर. फुल वेव रेक्टिफायरला FWR असं पण शॉर्टकट मध्ये म्हणतात. फुल वेव रेक्टिफायर आहे बेटा पुन्हा दोन टाइप्स मध्ये डिवाइड होतं. फुल वेव रेक्टिफायर पुन्हा दोन टाइप्स मध्ये डिवाइड होतं. कुठले कुठले बेटा? सेंटर टॅप. सेंटर टॅप ठीक आहे. फुल वेव रेक्टिफायर त्याला सॉल्व मध्ये म्हणतात मिड पॉइंट. मिड पॉइंट. मिड पॉइंट रेक्टिफायर. मिड पॉइंट कॉन्फिगरेशन नाव वाटतं. हां मिड पॉइंट रेक्टिफायर. मिड पॉइंट रेक्टिफायर. अजून एक नाव आहे बेटा सॉरी याचा सेकंड टाइप आहे फुल वेव रेक्टिफायरचा. तो म्हणजे आहे ब्रिज वेव रेक्टिफायर. तो म्हणजे कुठला बेटा? ब्रिज वेव रेक्टिफायर. तो म्हणजे आहे ब्रिज वेव रेक्टिफायर. ओके. आता ना बेटा इथे तुम्हाला एक गोष्ट सांगायची इच्छा आहे मला. कधी कधी ना आम्ही फक्त एक्सप्लेन फुल वेव रेक्टिफायर देतो. एक्सप्लेन जर तुला फुल वेव रेक्टिफायर असेल तर सेंटर टॅप का ब्रिज आहे असं सांगितलेलं नसेल तर सेंटर टॅप असतो लक्षात ठेवायचा. जर मी तुला एक्सप्लेन फुल वेव रेक्टिफायर मागितलं ठीक आहे पण तुला सांगितलं नाही सेंटर टॅप का ब्रिज आहे तर कुठला घ्यायचा बेटा? सेंटर टॅप लक्षात ठेवा. एक्सप्लेन फुल वेव रेक्टिफायर असेल तर कुठलं घ्यायचं बेटा? सेंटर टॅप. हां पण ब्रिज वेव विचारायचं असेल तर मी स्पष्टपणे सांगेल ब्रिज वेव रेक्टिफायर एक्सप्लेन कर. स्पष्टपणे काय सांगेल बेटा? ब्रिज वेव रेक्टिफायर एक्सप्लेन कर. ओके. आता ना बेटा मी माझा फर्स्ट टाइप स्टार्ट करतोय. आता मी इथे तिघ टाइपसाठी एक्सप्लेन करून टाकतोय. नोट्स मध्ये काही डेफिनेशन्स पण येते का? त्या डेफिनेशन्स मी नंतर घेईल. हाफ वेव रेक्टिफायर झालं ना त्याच्यानंतर काही डेफिनेशन्स आहेत. मग तुमचं सेंटर टाइप एक्सप्लेन केलं मग ब्रिज वेव एक्सप्लेन केलेलं आहे नोट्स मध्ये. हां नोट्स मध्ये काय सांगते नीट आहे का? नोट्स मध्ये पहिले हाफ वेव रेक्टिफायर एक्सप्लेन केलेलं आहे. मग काही डेफिनेशन्स आहेत मग हे दोन कन्सेप्ट एक्सप्लेन केलेले आहेत. मी आता काय करतोय आधी तिघ कन्सेप्ट एक्सप्लेन करून घेतोय मग डेफिनेशन कडे वळणार आहे. मग मी डेफिनेशन कडे वळेल. ओके. फर्स्ट टाइप माझा कुठला आहे बेटा? हाफ वेव रेक्टिफायर. हाफ वेव रेक्टिफायर. फर्स्ट टाइप माझा आहे आता हाफ वेव रेक्टिफायर. बरं हाफ वेव रेक्टिफायर हा जो कन्सेप्ट आहे किंवा सेंटर टाइप फुल वेव रेक्टिफायर म्हणा किंवा ब्रिज रेक्टिफायर हे तिघ कन्सेप्ट खूप IMP आहेत. खूप IMP आहेत. फुल कॉन्सन्ट्रेशन बघा. जर हे तीन कन्सेप्ट कळाले ना अख्खा चॅप्टर पुढचा लक्षात ठेवा. जर हे तीन कन्सेप्ट व्यवस्थित कळाले तर अख्खा पुढचा चॅप्टर व्यवस्थित एकदम मक्खन सारखा समजेल. लक्षात ठेवा. सगळ्यात पहिला आहे बेटा माझा का हाफ वेव रेक्टिफायर. आता याच्याबद्दल आम्हाला अपेक्षा काय काय? याच्याबद्दलची सर्किट डायग्राम काढायची, वेव्हफॉर्म काढायची आणि कन्स्ट्रक्शन वर्किंग घ्यायचं. चार गोष्टी अपेक्षित आहे बेटा. कुठल्या कुठल्या? पहिलं तर सर्किट डायग्राम, सेकंड वेव्हफॉर्म, थर्ड कन्स्ट्रक्शन, फोर्थ वर्किंग. तिघांसाठी ठीक आहे. मग सगळ्यात पहिले मी सर्किट डायग्राम काढतो. सगळ्यात पहिले काय काढतो बेटा? सर्किट डायग्राम. सर्किट डायग्राम कशी काढायची लक्ष द्या. सर्किट डायग्राम मध्ये बेटा याच्यामध्ये सगळ्यात पहिले सिंगल फेज एसी सप्लाय लावलेला आहे. ठीक आहे. हा कुठला आहे? सिंगल फेज एसी सप्लाय. सिंगल फेज एसी सप्लाय हा कशाला लावलेला असतो बेटा माहिती आहे का? हा लावलेला असतो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचा. कोणाला लावलेला असतो? स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. जर हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे तर असा येईल बेटा स्टेप डाऊन. येस वाटलंच तर थोडं खाली काढून घेतो. स्टेप डाऊन असाच येईल. येस और नो? हा कुठला ट्रान्सफॉर्मर झाला बेटा? स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. हा कुठला ट्रान्सफॉर्मर झाला? स्टेप डाऊन. ठीक आहे. सिंगल फेज सप्लाय आला. कोणाला लावला? स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरला लावला. कोणाला लावला? स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर लावला. पुढे याच्यामध्ये हाफ वेव रेक्टिफायर आहे म्हणून याच्यामध्ये फक्त सिंगल डायोड वापरलेला असतो. किती डायोड यूज होतात बेटा? एकच डायोड याच्यामध्ये यूज केलेला असतो. डायोड किती वापरलेला बेटा? सिंगल डायोड याच्यामध्ये यूज केलेला असतो. पुढे याच्या पुढे एक लोड रेजिस्टन्स लावलेला असतो जो की असतो त्याला RL असं म्हणतात. आणि फायनली इकडच्या साईडला तुम्ही आउटपुट काढलेलं असतं. आणि फायनली इथे काय काढलेलं असतं बेटा? आउटपुट इथे काढलेलं असतं. ठीक आहे. हे तुमचं आउटपुट काढलेलं असतं. ठीक आहे. पुन्हा इथे मध्यभागी काय बेटा? फ्लक्सच्या लाईनी.
इथे मध्यभागी काही लक्ष आले नाही. मग आता सर्किट डायग्राम म्हणून मी कन्स्ट्रक्शन सांगतो. काय सांगते बेटा? डामा फिगर शोज द कन्स्ट्रक्शन ऑफ कोणाचं बेटा? हाफ वेव्ह रेक्टिफायर. इट कन्सिस्ट ऑफ सिंगल फेजेस सप्लाय अप्लाइड टू द स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर. इट कन्सिस्ट ऑफ सिंगल फेजेस सप्लाय अप्लाइड टू द स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर. ओके. इट ऑल्सो कन्सिस्ट ऑफ अ सिंगल डायोड ॲज इट इज अ हाफ वेव्ह रेक्टिफायर. हाफ वेव्ह रेक्टिफायर असल्यामुळे एकच डायोड याच्यामध्ये वापरला जातो. हाफ वेव्ह रेक्टिफायर असल्यामुळे याच्यामध्ये एकच डायोड वापरला जातो. इट ऑल्सो कन्सिस्ट ऑफ लोड रेजिस्टन्स ॲज टू इन द फिगर अबव. हे झालं कन्स्ट्रक्शन. हे काय झालं? कन्स्ट्रक्शन. आता मी वर्किंग कडे वळेन. वर्किंग बघण्याच्या आधी मला वेव्हफॉर्म पण इथे काढावं लागतील. वर्किंग आणि वेव्हफॉर्म सोबत एक्सप्लेन होईल बेटा. लक्ष द्या. जसं कन्स्ट्रक्शन आणि सर्किट डायग्राम सोबत एक्सप्लेन केलं ना, कन्स्ट्रक्शन आणि सर्किट डायग्राम सोबत एक्सप्लेन केलं, तसं वर्किंग आणि वेव्हफॉर्म मी सोबत एक्सप्लेन करेन. वर्किंग आणि वेव्हफॉर्मसाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे मी इनपुट सप्लाय देईन. ही झाली माझी इनपुटची वेव्हफॉर्म. ही कुठली वेव्हफॉर्म झाली बेटा? इनपुटची वेव्हफॉर्म झाली आपली. ठीक आहे. इनपुटची वेव्हफॉर्म कुठली आली? एसीची. इनपुटची वेव्हफॉर्म कुठली आली बच्चालो? एसीची. इनपुटची वेव्हफॉर्म कुठली आली? एसीची. इनपुटची वेव्हफॉर्म कुठली आली बच्चालो? पुन्हा एकदा एसीची. इनपुटची वेव्हफॉर्म कुठली आली? एसी. एसीच का दिलाय? तिथे आपण दिसतोय सिंगल फेज एसी अप्लाय केलेला आहे. काय अप्लाय केलं बेटा? सिंगल फेज एसी अप्लाय केलेला आहे. म्हणून काय आला? एसीची वेव्हफॉर्म आलेली आहे. म्हणून एसीची वेव्हफॉर्म तिथे आलेली आहे बेटा. काही अडचण? पक्का? ओके. आता पुन्हा वर्किंग. याचं जे वर्किंग आहे ना बेटा, ते दोन भागात डिवाइड होतं. ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल. दोन भागात. कुठलं? ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल अँड ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल. म्हणजे ह्या हाफ सायकलसाठी पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि या हाफ सायकलसाठी निगेटिव्ह हाफ सायकलसाठी. वर्किंग पुन्हा दोन भागात. ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल, ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल. मग पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये काय घडतं ते बघा. ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल इथं पॉझिटिव्ह येईल, इथं पॉझिटिव्ह येईल. ठीक आहे. त्याच्यावर इथं पॉझिटिव्ह येईल, इथं निगेटिव्ह येईल, इथं पॉझिटिव्ह येईल, इथं निगेटिव्ह येईल. डायोडचे चिन्ह फिक्स असतील बेटा. इकडच्या साईडला एनोड आहे, इकडच्या साईडला कॅथोड आहे. एनोडच्या इथे कंपल्सरी पॉझिटिव्हच असतं, कॅथोडच्या इथे कंपल्सरी निगेटिव्हच असतं. कॅथोडच्या इथे कंपल्सरी निगेटिव्हच असतं. आता पहा, एनोडचा हा पॉझिटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्ह. डायोड कुठला बायस झाला? फॉरवर्ड बायस. सेमीकंडक्टर्स मधला कन्सेप्ट. कशातला कन्सेप्ट बच्चलो? सेमीकंडक्टर्स मधला कन्सेप्ट. डायोड काय झाला? फॉरवर्ड बायस. डायोड काय झाला? फॉरवर्ड बायस. डायोड फॉरवर्ड बायस झाला म्हणून तो आउटपुट देतो. एवढं गोष्ट लक्षात ठेवा. डायोड आउटपुट कधी देतो? डायोड फॉरवर्ड बायस असेल तरच डायोड आउटपुट देतो, अन्यथा आउटपुट देत नाही. पुन्हा एकदा, डायोड आउटपुट कधी देतो? जेव्हा डायोड फॉरवर्ड बायस असेल तेव्हाच डायोड आउटपुट देतो, अन्यथा आउटपुट देत नाही. पुन्हा एकदा, डायोड आउटपुट कधी देतं? जेव्हा डायोड फॉरवर्ड बायस असेल तेव्हाच तो आउटपुट देतो, अन्यथा आउटपुट देत नाही. आता हा पॉझिटिव्ह झाला. डायोड काय झाला? फॉरवर्ड बायस. डायोड काय झाला? फॉरवर्ड बायस. डायोड फॉरवर्ड बायस झाला म्हणून मला इथे आउटपुट भेटलं. पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये मला आउटपुट भेटलं. पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये आउटपुट मला भेटलं. पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये आउटपुट मला भेटलं. आता ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल. आता ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल. निगेटिव्ह हाफ सायकलच्या वेळेस काय होऊन जाईल? निगेटिव्ह हाफ सायकलच्या वेळेस काय होऊन जाईल? आता ही हाफ सायकल चालू झाली माझी. निगेटिव्ह इथे वरती निगेटिव्ह, खाली पॉझिटिव्ह, वरती निगेटिव्ह, खाली पॉझिटिव्ह, वरती निगेटिव्ह, खाली पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. हे चिन्ह चेंज होईल का? डायोडचं चिन्ह चेंज होईल का? नाही. का नाही? हा फिक्स एनोड आहे, हा फिक्स कॅथोड आहे. हा फिक्स एनोड आहे, हा फिक्स कॅथोड आहे. याचं चिन्ह चेंज होणार नाही. याचं चिन्ह चेंज झालं. आता हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह. डायोड काय झाला? रिव्हर्स बायस. डायोड काय झाला? रिव्हर्स बायस. आउटपुट भेटणार नाही. जेव्हा माझा डायोड रिव्हर्स बायस असतो मला आउटपुट भेटत नसतं. जेव्हा माझा डायोड रिव्हर्स बायस असतो मला आउटपुट भेटत नसतं. जेव्हा डायोड फॉरवर्ड बायस असतो तेव्हा मला आउटपुट भेटत असतं. जेव्हा माझा डायोड रिव्हर्स बायस असतो मला आउटपुट भेटत नसतं. मग डायोड काय झाला? रिव्हर्स बायस झाला, मला आउटपुट भेटणार नाही. डायोड काय झाला? रिव्हर्स बायस झाला, मला आउटपुट भेटणार नाही. इथून स्ट्रेट लाईन आली. इथून कशी लाईन आली? स्ट्रेट लाईन. पुन्हा ड्युरिंग पुढचा. पुन्हा आता कुठली हाफ सायकल आहे बेटा? पुन्हा पुढे कुठली हाफ सायकल आली? पॉझिटिव्ह हाफ सायकल.
पुन्हा जर मी पुढे बघितलं तर कुठली हाफ सायकल आली? पॉझिटिव्ह हाफ सायकल. पुन्हा जर पुढे पॉझिटिव्ह हाफ सायकल आली तर काय होईल? इथं पॉझिटिव्ह येणार, इथं निगेटिव्ह येणार, इथं पॉझिटिव्ह, इथं निगेटिव्ह, इथं पॉझिटिव्ह, इथं निगेटिव्ह, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. पुन्हा डायोड काय झाला? फॉरवर्ड बायस. पुन्हा डायोड काय झाला? फॉरवर्ड बायस. पुन्हा डायोड काय झाला? फॉरवर्ड बायस. आणि मला इथे आउटपुट पुन्हा भेटेल. इथे आउटपुट कोणामुळे भेटलं? डायोड डी ऑन होता. इथून डी काय झाला? डायोड डी ऑन होता. बरं, डायोड फॉरवर्ड बायस म्हणजे डायोड ऑन होतो, लक्षात ठेवा. हा पण सांगायचा होऊन गेला. डायोड फॉरवर्ड बायस होतो म्हणजे डायोड ऑन होतो. डायोड रिव्हर्स बायस आहे म्हणजे डायोड ऑफ होतो. इथं लिहून घेतो. डायोड फॉरवर्ड बायस असेल तर डायोड काय असतो? ऑन असतो. डायोड रिव्हर्स बायस असेल म्हणजेच डायोड काय असतो? ऑफ असतो. डायोड फॉरवर्ड बायस आला म्हणजेच तो ऑन झाला. ऑन झाला म्हणून मला आउटपुट भेटलं. ठीक आहे. डायोड रिव्हर्स बायस झाला, डायोड ऑफ झाला म्हणजे मला आउटपुट भेटणार नाही. हे झालं माझं वर्किंग. कोणाचं बेटा? कोणाचं? हाफ वेव्ह रेक्टिफायर. हाफ वेव्ह रेक्टिफायर खूप महत्त्वाचा कन्सेप्ट एक्सप्लेन केला बेटा. हाफ वेव्ह रेक्टिफायरचा कन्सेप्ट एक्सप्लेन केलेला आहे. ठीक आहे. हाफ वेव्ह रेक्टिफायरचा कन्सेप्ट एक्सप्लेन केला. पुन्हा एकदा सांगतो. कन्स्ट्रक्शन सर्किट डायग्राम कळाली आहे. ठीक आहे. कन्स्ट्रक्शन सांगतो याच्यावरनं. The above figure shows the construction of circuit diagram of कोणाचा half wave rectifier. It consists of single phase supply applied to the step down transformer. It consists of a single diode as it is a half wave rectifier. ठीक आहे. वर्किंग आणि वेवफॉर्म सोबत during positive half cycle, during negative half cycle. During positive half cycle diode D is forward bias. Positive half cycle आता दाखवलं diode D काय होतो? forward bias होतो. इथे D लिहून घेतो. diode D काय होतो? forward bias होतो. diode on असतो. diode on झाला म्हणून मला आउटपुट भेटलं. During negative half cycle, diode is reverse bias, hence diode is off, and we do not get the output. सोपं आहे बेटा, अवघड नाहीये. फक्त व्यवस्थित कळालं तरच सोपं जातं, अन्यथा खूप 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 अवघड जातं. ठीक आहे. समजलं तरच सोपं जातं, अन्यथा ते खूप अवघड जातं बेटा. ठीक आहे. ओके. आता याचं लिखापडी सगळीच्या सगळी नोट्स मध्ये आहे बेटा. याची लिखापडी सगळीच्या सगळी नोट्स मध्ये आहे. फक्त तुम्हाला ही डायग्राम आणि वेव्हफॉर्म काढून घ्यायची इच्छा असेल, फर्स्ट पॉइंटला डायग्राम आणि वेव्हफॉर्म काढून घ्यायची इच्छा असेल तर व्हिडिओ पॉज करून काढून घ्या. डायग्राम आणि वेव्हफॉर्म काढून घ्यायची इच्छा असेल तर व्हिडिओ पॉज करून काढून घ्या. डायग्राम आणि वेव्हफॉर्म काढून घ्यायची इच्छा असेल तर व्हिडिओ पॉज करून काढून घ्या. ओके. अपेक्षित झालं असेल. आता मी लगेच माझा सेकंड कन्सेप्ट स्टार्ट करतोय बेटा. आता लगेच माझा मी इथे सेकंड कन्सेप्ट स्टार्ट करतोय. सेकंड कन्सेप्ट कुठला बेटा? सेंटर टॅप रेक्टिफायर. सेंटर टॅप रेक्टिफायर. सेंटर टॅप रेक्टिफायर. सेंटर टॅप रेक्टिफायर. आता काय होतं सेंटर टॅप रेक्टिफायर मध्ये ते बघा. सेंटर टॅप रेक्टिफायर मध्ये ना बेटा, ठीक आहे, सेंटर टॅप रेक्टिफायर मध्ये इथे जो ट्रान्सफॉर्मर यूज केलाय ना तो एक विशिष्ट प्रकारचा ट्रान्सफॉर्मर आहे. त्या ट्रान्सफॉर्मरचं नावच सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर आहे, जो की ऍक्च्युअली 1:1 ट्रान्सफॉर्मर आहे. जो की ऍक्च्युअली काय बेटा 1:1 ट्रान्सफॉर्मर. दोघीकडचे शक्यतो वाइंडिंग्स कसे दाखवायच्या सेम. हा जो ट्रान्सफॉर्मर यूज केलाय याचं नाव काय? सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर. मागच्या याच्यात स्टेप डाऊन होता, आता कुठला आला? सेंटर टॅप. सेंटर टॅप मध्ये सेंटर टॅप यूज होतो. बाकी दोघींमध्ये मग चाहे तो हाफ वेव्ह असू द्या किंवा ब्रिज वेव्ह, ब्रिज वेव्ह मध्ये पण स्टेप डाऊनच आहे बेटा. विश्वास ठेवा, पुढचा लगेच शिकवणार आहे. ब्रिज वेव्ह मध्ये पण कुठला बेटा स्टेप डाऊनच आहे. या दोघांमध्ये स्टेप डाऊन आहे, याच्याच मध्ये फक्त कुठला बेटा सेंटर टॅप आहे. सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर मध्ये फक्त सेंटर टॅप आहे, बाकी दोघांमध्ये कुठला बेटा तुमचा स्टेप डाऊनच आहे. बरं, आता इकडे सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर मध्ये काय होतं बेटा? सिंगल फेज सप्लाय is applied to the center tap transformer. It consists of two diodes. याच्यामध्ये ना बेटा 2 डायोड यूज केलेले आहेत. याच्यामध्ये किती डायोड यूज केलेत बेटा? 2 डायोड वापरलेले असतात. याच्यामध्ये 2 डायोड वापरलेले जातात आणि इथे लो रेजिस्टन्स येतो RL. ठीक आहे, इथे लो रेजिस्टन्स येतो RL आणि इकडे तुमचा आउटपुट व्होल्टेज. इथे लो रेजिस्टन्स आलेला आणि इकडे काय आला बेटा आउटपुट व्होल्टेज. हा डायोड D1 झाला, हा डायोड D2 झाला. इकडच्या साईडला एनोड, इकडच्या साईडला कॅथोड, म्हणून इथे पॉझिटिव्ह, याला गोड करतो, इथं निगेटिव्ह. ठीक आहे, पुन्हा इकडच्या साईडला एनोड, इकडच्या साईडला कॅथोड, म्हणून इथे पुन्हा इथे खाली लिहितो बेटा हा एनोड आहे आणि हा कॅथोड आहे,
म्हणून इथे पुन्हा पॉझिटिव्ह आलं, इथे पुन्हा निगेटिव्ह आलं. ठीक आहे. ओके. आता ना बेटा कन्स्ट्रक्शन एक्सप्लेन करतोय सगळ्याच्या सगळं 2 मिनिटात. काय सांगतायत बेटा, द अबव फिगर शोज द कन्स्ट्रक्शन ऑफ कशाचं, द अबव फिगर शोज द कन्स्ट्रक्शन ऑफ सर्किट डायग्राम ऑफ सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर. It consists of single phases supply applied to the center tap transformer. It consists of single phases supply applied to the center tap transformer. It consists of 2 diodes. It consists of 2 diodes as it is a center tap rectifier. As it is a center tap rectifier. It consists of 2 diodes as it is a center tap rectifier. पुन्हा आता वर्किंग पुन्हा 2 भागात. कुठली कुठली बेटा, ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि सेकंड आहे ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल. पुन्हा वर्किंग 2 भागात, ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि ड्युरिंग काय बेटा निगेटिव्ह हाफ सायकल. याला डायोड 1 याला डायोड 2 दिलेलंच आहे. ओके. ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल नीट लक्ष द्या. आता पॉझिटिव्ह हाफ सायकल इथं पॉझिटिव्ह, इथं पॉझिटिव्ह, इथं निगेटिव्ह, इथं पॉझिटिव्ह, इथं निगेटिव्ह. आता पहा बरं, ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह, डायोड D1 काय होईल फॉरवर्ड बायस. का दोघं पॉझिटिव्ह आहेत, डायोड D1 माझा फॉरवर्ड बायस होईल, डायोड D1 माझा फॉरवर्ड बायस होईल, पण डायोड D2 काय होईल रिव्हर्स बायस. डायोड D2 काय होईल रिव्हर्स बायस. जो फॉरवर्ड बायस असेल त्याच्यामुळे मला आउटपुट भेटेल, जो फॉरवर्ड बायस असेल त्याच्यामुळे मला आउटपुट भेटेल. म्हणजे इथे आता मला पुन्हा आउटपुट भेटेल. ते कोणामुळे भेटलं, डायोड D1 जो होता तो ऑन झाला, डायोड D1 जो होता तो ऑन झाला, डायोड D1 ऑन झाला, D2 ऑफ आहे मान्य केलं, पण D1 तो ऑन आहे. D1 फॉरवर्ड बायस झाला म्हणजेच D1 ऑन झाला. जो डायोड फॉरवर्ड बायस असतो काय असतो, ऑन असतो. मग D1 माझा फॉरवर्ड बायस आहे, D1 माझा फॉरवर्ड बायस आहे म्हणजेच D1 काय झाला ऑन झाला, मला आउटपुट भेटेल. D1 माझा ऑन झाला मला आउटपुट भेटेल, D1 माझा ऑन झाला मला आउटपुट भेटेल. ठीक आहे. ओके. आता ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल. आता पहा ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह मध्ये हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. काय झालं, डायोड D1 रिव्हर्स बायस, डायोड D1 रिव्हर्स बायस. पण त्याच वेळेस डायोड D2 काय झाला फॉरवर्ड बायस, पण त्याच वेळेस D2 काय झाला फॉरवर्ड बायस, पण त्याच वेळेस डायोड D2 काय झाला फॉरवर्ड बायस. फॉरवर्ड बायस झालं म्हणजे तिथे आउटपुट भेटेल, इथे आउटपुट भेटलं. आता इथून ते इथपर्यंत आउटपुट भेटलं, ते कोणामुळे D2 ऑन झाल्यामुळे. कोणामुळे D2 ऑन झाल्यामुळे. कोणामुळे आउटपुट भेटलं बेटा, D2 ऑन झाल्यामुळे. कोणामुळे आउटपुट भेटलं, D2 ऑन झाल्यामुळे. पुढचा फंडा सांगायला गेला, पुन्हा ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल. आता पुन्हा पॉझिटिव्ह हाफ सायकल आली, पुन्हा पॉझिटिव्ह हाफ सायकल, इथं पॉझिटिव्ह, इथं निगेटिव्ह, इथं पॉझिटिव्ह, इथं निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. पुन्हा डायोड D1 काय होऊन जाईल बेटा फॉरवर्ड बायस. पुन्हा ह्या केस मध्ये डायोड D1 काय झाला फॉरवर्ड बायस म्हणजेच D1 काय झाला माझा ऑन झाला, D1 ऑन झाला मला आउटपुट भेटलं, D1 ऑन झाला मला आउटपुट भेटलं. लक्षात आलं. आता जर तुम्ही नीट ऑब्झर्व करत असाल ना, मागच्या याच्यात हाफ वेव्ह रेक्टिफायर असं नाव होतं, आत्ताच्या याच्यात फुल वेव्ह रेक्टिफायर असं नाव आहे. फुल वेव्ह म्हणजे काय, पॉझिटिव्हला पण आउटपुट भेटतंय, निगेटिव्हला पण आउटपुट भेटतंय. पॉझिटिव्हला पण भेटतंय, निगेटिव्हला पण भेटतंय, म्हणून याला फुल वेव्ह असं म्हटलेलं आहे. हा फुल वेव्हचा टाईप आहे. हाफ वेव्ह का म्हटलं होतं बेटा मागच्या वेळेस तुम्हाला फक्त ह्या हाफ सायकलला भेटलं होतं, ह्या हाफ सायकलला भेटायचं का बेटा नाही, म्हणून त्याला काय नाव होतं हाफ वेव्ह रेक्टिफायर. हाफ वेव्ह रेक्टिफायर काय नाव दिलं होतं, फक्त हाफ सायकलला भेटायचं, निगेटिव्ह हाफ सायकलला मला आउटपुटच भेटत नव्हतं, म्हणून त्याला नाव काय होतं हाफ वेव्ह रेक्टिफायर. हा कशाचा टाईप येतो बेटा फुल वेव्ह रेक्टिफायरचा. हा कशाचा टाईप येतो फुल वेव्ह रेक्टिफायरचा. हा कशाचा टाईप येतो बेटा फुल वेव्ह रेक्टिफायरचा. हा कशाचा टाईप येतो फुल वेव्ह रेक्टिफायरचा. काय बोललो काही नाही, कळालं बच्चा लोक. ओके. आता माझा शेवटचा टाईप चालू होईल. आता माझा शेवटचा टाईप चालू होईल तो म्हणजे कुठला बेटा ब्रिज वेव्ह रेक्टिफायर. तो म्हणजे कुठला आहे ब्रिज वेव्ह रेक्टिफायर. ओके. इथे माझा आता थर्ड टाईप चालू होतोय तो म्हणजे आहे बेटा ब्रिज वेव्ह रेक्टिफायर. लक्ष इकडे, थर्ड टाईप आणि शेवटचा आत्ताचा ब्रिज वेव्ह रेक्टिफायर. ब्रिज वेव्ह रेक्टिफायर. ब्रिज वेव्ह रेक्टिफायर. ओके. ब्रिज वेव्ह रेक्टिफायर. ब्रिज वेव्ह रेक्टिफायरची डायग्राम कशी काढायची नीट लक्ष द्या. ठीक आहे. ब्रिज वेव्ह रेक्टिफायरची डायग्राम काढताना ब्रिज वेव्ह रेक्टिफायर
ब्रिज वेव्ह रेक्टिफायर साठी काय करायचं बेटा, असं स्ट्रक्चर आधी काढून घ्यायचं. ठीक आहे, नीट लक्ष ना, तर सर्किट डायग्राम कशी काढायची, आधी असं स्ट्रक्चर काढून घ्यायचं. असं स्ट्रक्चर काढल्याच्या नंतर ना बेटा इथे मला 4 डायोड्स लावायचे. इथे किती डायोड लावायचे बेटा, 4 डायोड. 4 डायोड कशी लावून चालत नाही, तर पहा हा जो डायोड आहे, हे 2 डायोड एकमेकांना पॅरलल मध्ये असतात. हे 2 डायोड्स एकमेकांना पॅरलल मध्ये, आणि त्यांची नावं काय आहेत बेटा, हा डायोड D1 झाला तर हा डायोड D2 झाला. ठीक आहे, वरचा डायोड D1 खालचा डायोड D2. मग इकडचे पुन्हा हा डायोड आणि हा डायोड एकमेकांना पॅरलल मध्ये. ठीक आहे, इथे डायोड D3 आला आणि इथे डायोड D4 आला. D1 D2 D3 D4, D1 D2 D3 आणि D4. त्याच्यानंतर इथून इथे तुम्हाला एक ट्रान्सफॉर्मर दाखवायचा. इथे जो ट्रान्सफॉर्मर यूज केलाय तो पुन्हा तुमचा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरच आहे. कुठला ट्रान्सफॉर्मर बेटा, स्टेप डाऊन. दिसतोय बेटा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर हा पुन्हा इथे सिंगल फेज एसी सप्लाय. हा पुन्हा इथे कुठला एसी सप्लाय झाला बेटा, सिंगल फेज एसी सप्लाय. ठीक आहे, ओके, इथं काय आलं, सिंगल फेज एसी सप्लाय. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे पुन्हा मध्ये फ्लक्स. ठीक आहे, हा इथे ट्रान्सफॉर्मर यूज केला. पुढे आता इथून जम्पर काढून इकडच्या साईडला इथे लोड रेजिस्टन्स आहे आणि इथून तुमचा आउटपुट निघाला. इथून तुमचा काय निघाला बच्चालो, आउटपुट. इथून तुमचा काय निघाला, आउटपुट. ही झाली तुमची ब्रिज रेक्टिफायरची सर्किट डायग्राम. ही झाली तुमची ब्रिज रेक्टिफायरची सर्किट डायग्राम. पहिले मधला स्ट्रक्चर काढायचं. 2 डायोड एकमेकांना D1 D2 पॅरलल मध्ये दाखवायचे. पहा दोघं एकाच डायरेक्शन मध्ये, हे पण दोघं एकाच डायरेक्शन मध्ये. मुलं इथे डायोड कसे करत बसतात ना, आम्ही त्याला राऊंड फिगर देतो. इथे पहा D1 D2 पॅरलल मध्ये, D3 D4 पॅरलल मध्ये, D1 D2 पॅरलल मध्ये, D3 D4 पॅरलल मध्ये. ही झाली तुमची सर्किट डायग्राम. कोणाची बेटा, ब्रिज वेव्ह रेक्टिफायर. ही सर्किट डायग्राम कोणाची झाली, ब्रिज वेव्ह रेक्टिफायर. आता कंस्ट्रक्शन सांगतो. The above figure shows the construction of bridge rectifier. It consists of single phase supply applied to the step down transformer. It also consists of 4 diodes as it is a bridge rectifier. It consists of 4 diodes as it is a bridge rectifier. म्हणजे पहा हाफ वेव्ह मध्ये सिंगल डायोड होता, सेंटर टॅप मध्ये 2 होते, ब्रिज वेव्ह मध्ये 4 डायोड आले. ठीक आहे, बरं. आता वर्किंग पुन्हा 2 भागात. ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल, ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल. काय घडतं काय नाही ते बघा. पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या वेळेस ना बेटा, पॉझिटिव्ह हाफ सायकल आता इथे दाखवता येत नाही. ठीक आहे, दाखवायला काही नाही. बरं, इथे ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल D1 आणि D2 फॉरवर्ड बायस होतात. विश्वास ठेवा, ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल इथे फॉरवर्ड बायस कोण कोण होतं बेटा, D1 D2 काय होतात, फॉरवर्ड बायस होतात. म्हणून D1 D2 काय होतात, ऑन असतात. ठीक आहे, D1 D2 इथे ऑन झाले. ठीक आहे, पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये. आणि निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये काय होतं बेटा, D3 D4 ऑन होतात म्हणून मला आउटपुट भेटतं. इथून ते इथपर्यंत D3 D4 ऑन. पुन्हा पुढच्या पॉझिटिव्ह हाफ सायकलला पहिले 2 जे ऑन होते तेच ऑन होतील. कुठले कुठले बेटा, D1 आणि D2 काय होईल, ऑन होईल. म्हणजे पहा, ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल D1 D2 इज फॉरवर्ड बायस, hence D1 D2 is on, hence we get the output. During negative half cycle D3 D4 is forward bias, hence D3 D4 is on, hence we get the output. हे झालं माझं एक्सप्लेनेशन. कोणाचं बेटा, ब्रिज वेव्ह रेक्टिफायरचं. हे कोणाचं एक्सप्लेनेशन झालं बेटा, ब्रिज वेव्ह रेक्टिफायरचं. हे कोणाचं एक्सप्लेनेशन झालं बच्चा लोक, माझं ब्रिज वेव्ह रेक्टिफायरचं. हे कोणाचं एक्सप्लेनेशन झालं बेटा, ब्रिज वेव्ह रेक्टिफायरचं. ओके बच्चा लोक, दॅट्स ऑल. आज बरेचसे पार्ट्स घेतलेत बेटा, कव्हर केलेत. डेफिनेशन्स याच्या बाकी आहेत. उद्याच्या सेशनमध्ये आधी डेफिनेशन्स कव्हर करू, मग पुढचा पार्ट बघू बेटा. उद्याच्या सेशनमध्ये आधी डेफिनेशनचा पार्ट कव्हर होईल, मग पुढचे पार्ट होईल. मग कंपॅरिझन पण बघायचं आपल्याला. कंपेअर बिटवीन हाफ वेव्ह, सेंटर टाइप आणि ब्रिज वेव्ह. आधी उद्या डेफिनेशन्स घेतले जातील, मग तिघांमधलं कंपॅरिझन घेतलं जाईल बेटा. मग तिघांमधलं कंपॅरिझन घेतलं जाईल. ओके बच्चा, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू, गुड डे.